नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेमध्ये आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाचा दिवस अखेर उजाडलेलाच आहे। इकडे आता आलोकला गुंगीचं औषध दिलेलं असतं, इकडे प्राजक्ता नवरी बनून छान तयार झालेली असते। वैद्यबुवा आणि वैद्यबुवाचे घरचे आलोकला विचारत असतात, पण आता आलोक तर मांडवात आलेलाच नसतो। इकडे आता पुढं काय घडणार आहे, आलोक आणि प्राजक्ताचा नेमका लग्नाचा विधी कसा होणार आहे तेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की प्राजक्ता आणि भाग्या रात्रीचीच रक्षाबंधन साजरी करायला लागलेले असतात। आता या दोघींची एकमेकींना राखी बांधून झाल्यानंतर कौस्तुभ तिथे आलेला असतो। आता या दोघींना या कार्यक्रमामध्ये पाहून म्हणत असतो की अरे वा, छानच आहे की मी इकडे रक्षाबंधनसाठी माझा सूट फिटिंग करायला काय गेलो तर तुम्ही दोघींनी इकडे एकमेकातच रक्षाबंधन साजरी केली। आणि आता कौस्तुभ हे सुद्धा म्हणत असतो की तुम्ही दोघी मुली आहात, तुम्ही कसं बरं एकमेकींना राखी बांधली। त्यावेळेला आता भाग्या म्हणत असते, दादा आम्ही फक्त मुली नाही, आम्ही दोघी वेगळ्याच बहिणी आहोत, आम्ही म्हणूनच एकमेकींना राखी बांधली आहे। आता प्राजक्ता म्हणत असे, दादा ये बरं, तुला पण आता पटकन राखी बांधून घेते। त्यावेळेला कौस्तुभ म्हणतो, मी नाही येणार, तुम्ही दोघींनी केली ना रक्षाबंधन। त्यावेळेला आता प्राजक्ता कमरेवर हात ठेवूनच म्हणत असते, दादा आता जास्त भाव खाऊ नकोस, ये पटकन बरं राखी बांधून घेते। आता कौस्तुभ बरं ठीक आहे असं म्हणतो आणि राखी बांधायला येऊन पाटावर बसतो। प्राजक्ता कौस्तुभला ओवाळण्यासाठी हातामध्ये आरतीचं ताट घेते आणि त्याला टिकला लावत असते। तेवढ्यातच भाग्या राखी आणण्यासाठी जाते। आता इकडे प्राजक्ता पहिल्यांदा राखी बांधते आणि नंतर भाग्या सुद्धा बांधते। त्यानंतर लगेच आता वैद्यबुवा चारू तिची आई घरी आलेले असतात। आता चारू म्हणत असते, अरे वा, तुमची रक्षाबंधन झाली सुद्धा, थांबा एक मिनिट, मी पेढे आणले आहेत। आता चारू काय करते, पेढ्यांचा बॉक्स हातामध्ये घेते। त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, अगं आता काय यांचं तोंड गोड करणार आहेस, यांनी आधीच रक्षाबंधन साजरी करून एकमेकांचं तोंड गोड केलं सुद्धा आहे। आता ही चारूची आई गप्प बसत नाही, म्हणजे आई आजी म्हणत असते की नाही, तोंड तर गोड आज झालंच पाहिजे, कारण आजचा दिवसच स्पेशल आहे, कारण जावई बापूंच्या लाडक्या भाचीचा शेवटचा दिवस आहे ना या घरामधील। आता या आजी असं म्हटल्यानंतर वैद्यबुवांना थोडं वाईट वाटलेलं असतं। चारू काय करते, स्वतःच्या हाताने पेढा प्राजक्ताच्या तोंडामध्ये घालते। हे पाहून प्राजक्ताला खूप आनंद झालेला असतो। आता इकडे भाग्य आणि कौस्तुभ काय करतात, आणखीन पेढे हवे म्हणून एकमेके भांडायला लागतात। आता इथे सगळेजण खूप खुश असतात। हे पाहून प्राजक्ता स्वतःच्या मनात म्हणत असते, हे कुटुंब आज किती खुश आहे, या कुटुंबामधील शेवटचा दिवस आज माझा आहे, या कुटुंबाने मला सगळं काही दिलं आहे, एका अनाथ मुलीला आधार दिला आहे, प्रेम दिलं आहे, आणि असंच प्रेम, अशी माया मला सूर्यवंशी यांच्या घरी मिळेल का, या विचारामध्ये प्राजक्ता असते। इकडे आता आलोकने लॅपटॉपवरूनच आरवला व्हिडिओ कॉल केलेला असतो। आता आलोकच्या हातामध्ये एक राखीची डब्बी असते। त्यावेळेला आलोक म्हणत असतो, हे काय आहे बरं। त्यावेळेला आरव म्हणत असतो, अरे दादा असं काय विचारतोयस तू बरं, अरे आपण बहीण नाही म्हणून आपणच एकमेकांना राखी बांधतो नाही का, तशीच मी तुला राखी पाठवली आहे। त्यावेळेला आता आलोक म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तू आता माझं संरक्षण करणार का। त्यावेळेला आरव म्हणत असतो, हो हो संरक्षण, अरे काय रे दादा, तू काही माझी गंमत करतोयस का। आता इकडे आरव म्हणत असतो, दादा सगळं काही राहू दे, पण ती राखी पहिल्यांदा हातामध्ये बांधून घे बरं, आणि हॅप्पी रक्षाबंधन। त्यावेळेला आलोक सुद्धा आरवला हॅप्पी रक्षाबंधन म्हणत असतो। आता इथे आरव म्हणत असतो, मला वाटलं नव्हतं वेळेत ही राखी तुझ्यापर्यंत पोहोचेल म्हणून, पण पोहोचली बाबा। आता राखी बांधून झाल्यानंतर आलोक लगेच राखीचा हात आरवला दाखवत असतो व्हिडिओ कॉलवर। त्यावेळेला आता आरव चहा पितच म्हणत असतो, बरं ठीक आहे दादा, हे घरी सगळं ठीक आहे ना, आणि बाहेर फिरायला जातोयस ना तू। आता आलोक म्हणत असतो, अरे हो जाणारच होतो, एवढ्यातच समर समारा माझ्याजवळ आले होते, त्यांच्या स्कूलमध्ये त्यांना एक प्रोजेक्ट दिला होता। आता आरव आलोकला म्हणत असतो की या छोटी आईला तर काही कळतच नाही, मुलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप भीती भरून ठेवली त्यांना, पण बरं झालं ती मुलं माझ्याजवळ आलीत आणि त्यांना कळालं की मी विनाकारण कोणत्याही कारणाशिवाय कुणावरही चिडत नाही, आणि त्यांचं प्रोजेक्ट मी छानच पूर्ण केले बघ, सगळं स्कूल बघत बसणार आहे त्यांचं प्रोजेक्ट। त्यावेळेला आरव म्हणत असतो, अरे हो सगळं स्कूल बघणार, पण त्यांच्या टीचर सुद्धा बघतील आणि लगेचच ओळखतील की हे प्रोजेक्ट मुलांनी नाही तर तू केलं आहे। आलोक म्हणत असतो, ए हॅलो, मी त्या मुलांच्याच मापाचं ड्रॉइंग बनवून दिले हा, त्यांना जास्त काही असं पेंटिंग केलेलंच नाहीये, त्याच्यामुळे नाही ओळखणार ते। त्यावेळेला आरव म्हणत असतो, बरं ठीक आहे आता पेंटिंगचं सोड, पण मला एक सांग रे, ती घरी आली होती का, म्हणजे घरी तिचं बद्दल काही विषय निघला होता का। त्यावेळेला आता आलोक म्हणतो, कोण रे, कोण घरी आली होती। त्यावेळेला आरव म्हणतो, अरे ती रे ती
त्याला आलोक म्हणतो, कोण? भाग्या. आता असं म्हटल्यानंतर आलोक स्वतःच्या डोक्यावर म्हणजे कपाळावर हात मारून घेतो आणि म्हणत असतो, तू अजून सुद्धा तिच्यातच अडकलायस का रे? आरव, तू काही सारखा भाग्यश्री भाग्यश्री असा जप करत बसलेला असतोस का रे? सारखे तिच्याच आठवणीमध्ये असतोस का? त्याला आरव म्हणत असतो, अरे दादा काय सांगू रे, मला तिची विसरच पडत नाहीये बघ. इथे कर्ली हेअरची एक जरी मुलगी दिसली ना तर मला असं वाटतं ती भाग्यश्रीच आहे. आता आरव म्हणत असतो की नाही रे दादा, तुला कळणार नाही, दिल तुटल्यानंतर किती दर्द होत होते. हे ऐकून आलोक हसायला लागतो आणि म्हणत असतो, तू तर बरोबर त्या प्राजक्तासारखा मॅडच आहेस बघ. त्यावेळेला आरव म्हणत असतो, हो आरव म्हणत असतो, अरे पण आपल्या दोघांच्या बोलण्यामध्ये प्राजक्ताचा विषय कुठून आला? आरवने असं विचारल्यानंतर आलोक म्हणत असतो, अरे काय ती भित्री बागूबाई प्राजक्ताना सारखी माझ्या समोर येते बघ. समैराचं पेंटिंग मी हातानेच करायला लागलो होतो. त्याच वेळेला ती प्राजक्ता घरामध्ये आली. अरे आली माझ्या रूम मध्ये आली आणि कशी आली माहित आहे का? अरे ती खिडकीतून उडी मारून माझ्या जवळ आली आणि जवळ येताच तिला माझा धक्का लागला आणि ती पडता पडताच माझ्या हातावर येऊन पडली आणि माझ्या हाताचा कलर तिच्या सगळ्या चेहऱ्याला लागला. हे ऐकून आरव हसायला लागलेला असतो. आलोक म्हणत असतो, आता ती भित्री बागूबाई घरी जाऊन रडत बसली असेल. आरव म्हणत असतो, दादा पण तू त्या प्राजक्ताला पाहून पुन्हा चिडला नाहीस ना? त्यावेळेला आलोक म्हणत असतो, तू सांगितलंयस, तुझ्याकडून प्रॉमिस घेतलंय म्हणूनच मी तिच्यावर चिडलो नाही बघ. आता जर ती माझ्या पुढे आली तर माझा राग काय मला नियंत्रण करता येणार नाही बघ. आता आरव म्हणत असतो, बरं ठीक आहे, असंच शांत राहायचं, चिल राहायचं, अजिबात चिडायचं नाही बघ. बरं ठीक आहे, ती प्राजक्ता घरी आली होती म्हणल्यावर तिने भाग्याचं नाव वगैरे काही काढलं होतं का? तिच्याबद्दल काही बोलली का? आता पुन्हा आरवच्या तोंडी भाग्याचं नाव ऐकून आलोक म्हणत असतो, पुन्हा भाग्या आलास का पुन्हा भाग्यावर? आता आरवचं हे बोलणं ऐकून आलोक सुद्धा हसायला लागलेला असतो. आरवची ही भाग्याबद्दलची तळमळ पाहून आलोक हसायला लागलेला असतो. इकडे प्राजक्ताने आता बॅग घेतलेली असते भरण्यासाठी, म्हणजे तिची कपडे ती भरत असते. आता त्या बॅगेमध्ये सुरुवातीला ती हळदी कुंकू टाकते, स्वतःला लावून घेते आणि स्वतःच्या मनातच विचार करत असते की एवढ्याशा बॅगेमध्ये आयुष्यभराच्या आठवणी बसतील का, असं म्हणून आता प्राजक्ता अगोदरच इथे भावनिक झालेली असते. तेवढ्यातच वैद्यबुवा तेथे येतात आणि तिला म्हणत असतात, झाली का बरं बॅग भरून? आता वैद्यबुवा येताना सोबत एक छोटीशी पेटी घेऊन आलेले असतात. आता इथे वैद्यबुवा ती पेटी घेऊन प्राजक्ताजवळ बसतात आणि तिला म्हणत असतात, काय मग बॅगेमध्ये थोडी जागा आहे का? काहीतरी ठेवायचं आहे बॅगेमध्ये. त्यावेळेला प्राजक्ता आता भावनिक ऑलरेडी झालेली असते. आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं असतं आणि ती मामाकडे पाहत असते. आता वैद्यबुवा म्हणत असतात, प्राजू आज डोळ्यामध्ये पाणी येत आहे बघ. तू लग्न करून घर सोडून निघालीस म्हणून नाही तर तू एवढ्या लवकर मोठी का? आता वैद्यबुवा खूपच रडायला लागलेले असतात. आता ते स्वतःला शांत करतात आणि पेटीचं टोपण उघडतात आणि म्हणतात, चला आता मी तुला काहीतरी दाखवणार आहे, असं म्हणून त्या पेटीतून एक प्रशस्ती पत्र काढतात. आता ते असतं प्राजक्ताचं पहिलं मार्कलिस्ट, ज्याच्यावर वैद्यबुवांनी पालक म्हणून सही केलेली असते. आता ते म्हणत असतात, प्राजू ज्यावेळेला ह्या प्रगती पुस्तकावर तुझ्या मी सही केली होती ना, त्याच वेळेला मला कळालं होतं की माझी ही मुलगी सगळ्याच गोष्टींमध्ये पहिलाच नंबर काढणार. हे दर म्हणून प्राजक्ताच्या हातामध्ये ते रिझल्ट देतात. आता हे दोघं जण भावनिक झालेले असतात आणि भाग्या सुद्धा तेथेच बाहेर दरवाजाच्या बाहेरून हे सगळं पाहत असते, ऐकत असते. आता वैद्यबुवा त्या पेटीतून रेबिन काढतात आणि प्राजक्ताला म्हणत असतात, हे बघ प्राजू, या रेबिन्स तुला आठवतात का? तू पहिल्यांदा वेणी बांधायला शिकली होतीस त्यावेळेला तुला या रेबिन्स घेतल्या होत्या आणि ह्या रेबिन्स तुला खूप आवडल्या होत्या. झोपताना तू केस मोकळे सोडायचीस आणि या रेबिन हाताला गुंडाळून ठेवायचीस, एवढ्या तुला त्या आवडायच्या. तर म्हणून वैद्यबुवा त्या रेबिन्स सुद्धा प्राजक्ताकडे देतात. आता वैद्यबुवांच्या डोळ्यातून टपाटप पाणी पडायला लागलेलं असतं. आता इकडे प्राजक्ताच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत असतं आणि बाहेरून उभारून ऐकत असलेली भाग्य सुद्धा रडायला लागलेली असते. आता वैद्यबुवा पेटीतून एक ग्रीटिंग कार्ड काढतात, जे प्राजक्तानं वैद्यबुवांच्या वाढदिवसाला बनवलेलं असतं. आणि आता वैद्यबुवा म्हणत असतात, प्राजू हे ग्रीटिंग मला तू वाढदिवसा दिवशी दिलं होतंस भेट म्हणून आणि त्याच्यावर माझ्या या बोबड्या प्राजूने लिहिलं होतं, मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं आता तिने बोबड्या शब्दांमध्येच लिहिलेलं असतं. आता हे सुद्धा सांगून वैद्यबुवा रडत असतात. प्राजू ही जरी अगदी छोटी आणि वेडीवाकडी भेट असली तरी माझ्या आयुष्यातील अनमोल भेट आहे बघ. आणि या प्राजूने कायम मामाला कुठलीही भेट दिली तर ती सुखाचीच भेट दिली आहे. आता वैद्यबुवा काय करतात, त्या पेटीतून एक छोटीशी बाहुली काढतात आणि प्राजूला म्हणत असतात, प्राजू हे बघ तुझ्या आवडती बाहुली आहे ही, म्हणूनच तुझे आई बाबा ज्यावेळेला गेले त्यावेळेला तुझ्या घरातून तुला आणि या बाहुलीला फक्त मी माझ्या
तुझ्याकडे घेऊन आलो होतो आणि या बाहुलीचं तू नाव काय ठेवलं होतंस माहिती आहे का? तर पिल्लू. कारण का ठेवलं होतंस? तर तुझी आई तुला कायम पिल्लू म्हणायची, म्हणूनच तू बाहुलीचं नाव पिल्लू ठेवलं होतंस. आणि रोज झोपताना या बाहुलीला जवळ घेतल्याशिवाय तू झोपतच नव्हतीस. आणि ज्यावेळेला तू झोपली असशील म्हणून ही बाहुली मी माझ्याकडे घ्यायला जायचो, त्यावेळेला तू म्हणायचीस, मामा बाहुली असू दे रे माझ्याजवळ, बाहुलीचा आईचा वास येतो. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का प्राजू? एक दिवस तू थकून भागून माझ्या कुशीत येऊन झोपलीस. त्या कुशीमध्ये तुझ्या बाहुली नव्हती, तर माझ्या कुशीमध्ये तू होतीस. त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की तुला आता त्या बाहुलीची, तुझ्या आईच्या वासाची गरज राहिली नाही, कारण तुझा आई बाबा आता मीच झालो आहे. आणि प्राजू त्याच वेळेला ठरवलं होतं की एक दिवस माझी प्राजू मोठी होईल, लग्न करून सासरी निघून जाईल. त्याच वेळेला ही बाहुली मी माझ्या कुशीत घेऊन निवांत झोपेन बघ. प्राजू मी जे काही तुला दिलं आहे ते सगळं घेऊन जा, तुझ्या सगळ्या वस्तू घेऊन जा, पण फक्त ही बाहुली माझ्याजवळ राहू दे. आता वैद्यबुवा ज्यावेळेला प्राजक्ताला म्हणतात की ही बाहुली माझ्याजवळ प्राजू म्हणूनच राहील, त्यावेळेला प्राजक्ताला खूप भरून येतं. आता ती वैद्यबुवांच्या गळ्याला पडूनच हुंदके देऊन रडायला लागलेली असते. इकडे भाग्या सुद्धा रडायला लागलेली असते. सूर्यवंशी यांच्या घरी सुलक्षणाने एक जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं आलोकला शांत ठेवण्यासाठी. इकडे डॉक्टरांना बोलवून एक औषध मागवलेलं असतं, ज्या औषधामुळे आलोक लगेच चिडचिड करणार नाही, लगेच रिॲक्ट होणार नाही. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात, हे मी औषध घेऊन आलो आहे, हे आलोकला द्या. आलोक लगेच चिडचिड करणार नाही किंवा एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट तो अगदी थोड्या वेळाने नाही तर थोड्या. हे औषध घेतल्यानंतर आलोक लगेचच कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट होणार नाही. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, म्हणजे आलोकला रागच येणार नाही का? आणि त्याच्याकडून तुम्हाला जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर तुम्ही त्याला मदत करण्याची गरज आहे. आता सुलक्षणा ती औषधं हातामध्ये घेते, पण म्हणत असते, डॉक्टर या औषधांमध्ये नेमकं काय आहे? त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, नाही वेगळं काही नाही, नेहमीचंच एन्झायटीचंच औषध ते आहे, पण यामध्ये थोडे ओव्हरडोस आहे. आता सुलक्षणा म्हणत असते, अंबिका या औषधांची जबाबदारी तूच घे, आणि डॉक्टर या औषधांचा परिणाम किती वेळ आलोकवर राहील बरं? त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात, ही औषधं खूपच स्ट्रॉंग आहेत, याचा परिणाम 14 ते 15 तास आलोकवर राहील. आलोक या औषधांच्याच गुंगीमध्ये राहील, पण काहींच्या शरीरावर असा परिणाम होतो की ते औषध लगेचच साथ देणं सोडतात आणि 13 ते 14 तासांमध्येच माणूस नॉर्मल होतो. आता डॉक्टर म्हणत असतात, हे औषध मी तुम्हाला देत तर आहे आणि या औषधाच्या सोबतीला आणखी थोड्या गोळ्या देत आहे, पण या औषधाचा वापर तुम्हाला अगदीच जबाबदारीने केला पाहिजे. त्यावेळेला अंबिका म्हणत असते की डॉक्टर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर या औषधाचा ओव्हरडोस झाला तर काय होईल बरं परिणाम याचा? त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात की याचा परिणाम असा होईल की काही ठराविक वेळेला घडलेल्या गोष्टी त्या व्यक्तीला आठवणारच नाहीत, म्हणून तर मी तुम्हाला म्हणत आहे या औषधाचा वापर अगदी कटाक्षाने आणि जबाबदारीने करा. आता एवढं सगळं ऐकून अंबिका थोडी घाबरलेली असते. ती म्हणत असते, मी काय म्हणते डॉक्टर, तुम्हीच जर उद्या इकडे घरी आला असता तर? त्यावेळेला सुलक्षणा म्हणत असते, नाही अंबिका, डॉक्टर जर वारंवार घरी आले तर आलोकला संशय येऊ शकतो, त्यामुळे या औषधाची जबाबदारी तूच घे, कारण आलोकचा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावरच आहे. आता इकडे खूप रात्र झालेली असते आणि प्राजक्ता आणि भाग्या जवळजवळच झोपत असतात ना रोज, म्हणून आता इकडे भाग्याला एक प्रश्न पडलेला असतो. आता ती सारखी कूस बदलत असते. ती म्हणत असते, प्राजू उद्या माझं काय होईल ग? उद्या तर सकाळी उठल्यानं प्राजू उद्या माझं काय होईल ग? रोज तर आपण दोघी एकत्र झोपतो, तुझा चेहरा बघितल्याशिवाय मला झोप लागत नाही आणि तुझा चेहरा बघितल्याशिवाय माझी सकाळ होत नाही, आणि ज्यावेळेला उद्या रात्री मी झोपायला येईन त्यावेळेला तू माझ्या बाजूला नसशील, आणि परवा दिवशी ज्यावेळेला मी उठेन त्यावेळेला तुझा चेहरा मला दिसणार नाही, त्यावेळेला माझं काय होईल ग? राजू मला एका प्रश्नाचं उत्तर दे ग. आपल्याला एखाद्या माणसाची एवढी सवय असते आणि त्या माणसाशिवाय आपण राहू शकत नाही, काहीच करू शकत नाही, मग अचानक त्या माणसापासून लांब कसं राहायचं बरं? मला तर असं वाटत आहे की मी माझ्या आयुष्याचा एक भागच आलोक सूर्यवंशीला देत आहे. आता भाग्य आणि प्राजक्ता दोघी पण झोप लागत नाही म्हणून उठून बसतात. आता भाग्य इथे प्राजूचा हात पकडूनच म्हणत असते की प्राजू माझं कसं होणार ग? अगदी लहानपणापासून मला तुझी सवय आहे, कधी माझं काही दुखलं खुपलं, मला काही अडचण आली तर मी पहिल्यांदा तुझ्याकडेच आले, तुझ्या शेजारी बसून हुंदके देऊन रडली आहे, हसली आहे. मग आता मला असं का वाटत आहे की माझ्या आयुष्यात हे परत क्षण कधी येतील? आता भाग्य रडतच म्हणत असते, प्राजू मी तुला खूप मिस करेन बघ. त्यावेळेला प्राजक्ता सुद्धा म्हणत असते, भाग्य मी सुद्धा तुला खूप
मिस करणार आहे, पण तू घाबरू नकोस, अगदी थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. म्हणजे आता प्राजक्ताला काही वेगळंच म्हणायचं असतं आणि भाग्या म्हणते म्हणजे काय म्हणायचं तुला? त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते अगं वरचेवर मी तुला भेटायला येईन ना म्हणून असं म्हणाले. आता इकडे भाग्या प्राजूला म्हणत असते प्राजू तू लग्न करून चालली आहेस, त्या घरामध्ये सुखी राहा, पण मला तुझ्याकडून एक शब्द हवा आहे आणि मी पण तुला एक प्रॉमिस देणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट आलं, अडचण आली, अगदी काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. आणि तुझ्याकडून आता मला एक शब्द हवा आहे की तुझ्या आयुष्यामध्ये जरी काही अडचणी आल्या, काही जरी प्रॉब्लेम झाला तर माझ्यापासून लपवायचं नाही, दे बरं मला शब्द. इकडे आता प्राजक्ता रडत पण असते आणि चेहऱ्यावर हसू पण ठेवत असते. आता इथे प्राजक्ता भाग्याला म्हणते भाग्या बास आता बरं, किती भावनिक व्हायचं, चल आपण झोपूया बरं आता, असं म्हणून दोघी जण झोपतात. इकडे भाग्याला तर झोप लागते, पण प्राजक्ताचे डोळे खडेच्या खडेच राहिलेले असतात, कारण प्राजक्ताचा उद्याचा दिवस अगदी वेगळा असणार आहे, तिच्या आयुष्याचं वळण वेगळं असणार आहे. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि प्राजक्ताला जाग येते. आता ती उठून बसते, तेवढ्यातच मोबाईलवर गजर वाजत असतो. 7 वाजलेले असतात. भाग्याला सुद्धा गजर ऐकून जाग येते आणि आता प्राजक्ताला उठलेलं पाहून म्हणत असते तू गजर होण्या अगोदर सुटली. आता इकडे सूर्यवंशी यांच्या घरी सुलक्षणाला सुद्धा जाग आलेली असते. आता ती बेडवर उठून बसलेली असते आणि देवाला प्रार्थना करत असते, देवा आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, माझ्या आलोकचं आज लग्न होणार आहे, आजपासून त्याच्या आयुष्याला नवीन वळण लागणार आहे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होणार आहेत, आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित पार पडलं आहे, आजचा दिवस सुद्धा अगदी निर्विघ्नपणे पार. आता इकडे भाग्या उठल्याबरोबर प्राजक्ताला घट्ट मिठी मारूनच म्हणत असते प्राजू आज तुझं लग्न आहे, आज तू आलोक सूर्यवंशी यांची होणार. आता इकडे भाग्या खूप खुश असते, प्राजक्ता सुद्धा चेहऱ्यावर छान स्माईल आणते. इकडे आता आलोक सुद्धा उठून आवरलेलं असतं आणि पेंटिंग करायला लागलेला असतो. आता बापरे काय मालिकेमध्ये दाखवलं आहे, या आलोकचं आज लग्न आहे आणि त्याला तर काही पत्त्याच नाही त्या गोष्टी. आता तेवढ्यातच अंबिका आलोक जवळ आलेली असते आणि सॉरी आज जरा उशीर झाला असं म्हणत त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. त्यावेळेला आलोक म्हणतो अगं छोटी आई असं दे ग, मी येणारच होतो ना बाहेर. तेवढ्यातच आता अंबिका म्हणते चल पटकन नाश्ता करून घे बरं. आता इकडे औषधं देण्याचं जे प्लॅनिंग झालेलं असतं ती औषधे अंबिकाने हातामध्ये घेतलेली असतात आणि तिला डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं की हे औषध दिल्यानंतर आलोकला लगेच राग येणार नाही, म्हणजे तो सुन्नच असेल, एखादी गोष्ट त्याला कळत असेल पण त्यावर तो लगेच रिॲक्ट होणार नाही. कदाचित या गोष्टीमुळे तो त्याला करायच्या नसतात त्या गोष्टी सुद्धा तो करू शकतो. आता अंबिकाला मात्र ही औषधं देण्यासाठी भीती वाटत असते, ती स्वतःच्या विचारांमध्येच मग्न असते. आलोक काय करतो, नाश्ता करतो आणि अंबिकाला पाठीमागून छोटी आई अशी हाक मारल्यानंतर अंबिका दचकते. आता आलोक म्हणत असतो छोटी आई काय झालं, एवढी का घाबरतेस बरं तू, औषधं दे ना. त्यावेळेला आता अंबिका रात्री डॉक्टरांनी दिलेली औषधं आलोकला खायला देते. आता आलोक काय करतो, ज्यूस बरोबरच ती औषधं खातो. खाल्ल्याबरोबर काही क्षणामध्येच आलोकला चक्कर येते आणि तो बेडवर निवांत झोपतो. हे पाहून अंबिका तर घाबरलेलीच असते. प्रेक्षकांनो इथे आता अंबिकाने औषधाचा ओव्हरडोस आलोकला दिलेला असतो आणि आलोक आता बेशुद्धच पडलेला असतो आणि अंबिका त्याला आलोक आलोक उठणारे आलोक असं म्हणून हाका मारत असते, पण आलोक उठतच नसतो. नेमका काय हा प्रकार आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे प्राजक्ता लग्नासाठी छान तयार झालेली असते. इकडे सगळेच लग्नासाठी जमा झालेले असतात. सूर्यवंशी यांचे घरचे पण असतात आणि वैद्यबुवांच्या घरचे सुद्धा असतात. आता इथे वैद्यबुवा सुलक्षणाला विचारत असतात आमचे जावई बापू कुठे दिसत नाहीत, कुठे आहेत बरं ते. त्यावेळेला आता सुलक्षणा घाबरते. आता इकडे भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की तुझं सकाळपासून आलोक सरांशी काही बोलणं झालंय का. त्यावेळेला प्राजक्ता काहीच बोलत नाही. ती म्हणते काय झालं आहे भाग्या. त्यावेळेला भाग्या म्हणत असते की अगं सगळे आले आहेत, सूर्यवंशीच्या घरचे सगळेच आहेत, पण अंबिका काकू आणि आलोक सर कुठेच दिसत नाहीयेत. आता भाग्याने हे सांगितल्यानंतर प्राजक्ता घाबरते आणि पुन्हा विचारांमध्ये पडते की नेमका काय प्रॉब्लेम झाला असेल बरं. तर प्रेक्षकांनो आलोक आणि प्राजक्ताचं लग्न नेमकं कसं होईल तेच आपण उद्याच्या भागांमध्ये पाहणार आहोत. उद्याचा भाग अगदी जबरदस्तच होणार आहे. पाठराखीण मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.